नमस्कार मित्रांनो, आज आपण जमीन विक्री संदर्भात अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत की तुम्ही एखादी जमीन जर खरेदी करण्याचा विचार करत असाल, म्हणजे तुम्ही जमीन खरेदी करण्याचा एखादा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम काय बघता, तर त्या व्यक्तीचा तुम्ही सातबारा मागता. काय मागता? तर तुम्ही 7/12 मागता. बरोबर आहे. आणि तुम्ही सातबारावर त्या व्यक्तीचं नाव असेल, म्हणजे व्यक्तीचं त्या नाव असेल, ज्या व्यक्ती तुम्हाला विकणार आहे जमीन, त्या व्यक्ती समजा एक्स नाव असेल किंवा समजा काय संजय किंवा विजय नाव असेल, तर त्या अशा व्यक्तीचं तुम्ही फक्त नाव बघता सातबारावर आणि तशी जमीन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करता. बरोबर. पण थांबा, की फक्त सातबारावरील नाव बघून तुम्ही जर जमीन विक्री किंवा खरेदी जर करत असाल, तर तुम्ही पुढे जाऊन तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. त्या जागेवर कदाचित कदाचित काही प्रॉब्लेम असू शकतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, कदाचित प्रॉब्लेम, तो आपल्याला कसं समजेल? तर मित्रांनो, सातबारा बघत असताना सातबारा उतारावर जे ह्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे, ते कशा पद्धतीमध्ये आलेलं आहे, म्हणजे कोणत्या खरेदी खताने आलेलं आहे की वारस नोंदीनंतर आलेलं आहे, बक्षीसपत्राने नाव आलेलं आहे, हे आपल्याला बघणे गरजेचं आहे. मित्रांनो, हे जर नाव जर चुकीच्या पद्धतीने आले असेल, तर तुम्ही एखादी जमीन खरेदी केली तरीसुद्धा तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. कारण जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तिचा मागील 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट घेणे गरजेचं आहे. सर्च, ओके, म्हणजे ती जमीन टायटल क्लिअर आहे की नाही आहे, हे मागील 30 वर्षाच्या उतार्यावरून आपल्याला समजतं. आता 30 वर्षाचा सर्च म्हणजे काय? तर जे आता लेटेस्ट सातबारावर ज्या व्यक्तीचं नाव आहे, ते नाव मागील 30 वर्षामध्ये कसं स्टेप बाय स्टेप आलेलं आहे, त्यासाठी आपण फेरफारच्या नोंदी तपासतो. हे फेरफारच्या नोंदी तपासणे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जर एखादा सातबारा जर बघत असाल, तर सातबाराच्या शेवटी खाली तुम्हाला फेरफार क्रमांक असे नंबर्स तुम्हाला दिसते. 30, 40, 50, 57 असे तुम्हाला पुढे पुढे नंबर दिसतील. तर या सातबारा जो तुम्ही खरेदी करणार आहात, त्या संदर्भातील जेवढे फेरफारचे नोंदी आहेत, त्या सगळ्या आपण तपासून बघायला पाहिजे. आणि या तपासल्यानंतर हे जे नाव आलेलं आहे अख्खा सातबारा, ते योग्य पद्धतीने आलेलं आहे की नाही, ते बघणे गरजेचं असतं. जर योग्य पद्धतीने आलं असेल, तर तशी तुम्ही जमीन खरेदी करू शकता. अन्यथा तुम्ही तशी जमीन जर खरेदी केली, तर तुम्हाला भविष्यात खूप मोठा प्रॉब्लेमला फेस करावा लागेल. मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. अशाच कायदेशीर व्हिडिओसाठी चॅनेल लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.